नमस्कार. सध्या आम्ही वर्णावाडा मुर्जी ज्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील एक दुर्मिळ असं झाड, त्याला गोरखचिंच म्हणून ओळखली जाते आणि या गोरखचिंचेचा वापर, जे फळ असतं ते पूर्वी जे साधू संत होते ते भिक्षापात्र या फळाचे वापर करायचे असा उल्लेख मिळत आहे. शिवाय जो फळातील आतील गर होता त्याचाही आयुर्वेदामध्ये औषधामध्ये वापर केला जायचा. एखादा दमा खोकला आल्यानंतर त्याचा वापर केला जायचा. हे दुर्मिळ झाड मागच्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी आहे आणि मे महिन्याच्या पूर्वी पहिल्या आठवड्यात या झाडाला फुले लागतात आणि त्यानंतर फळे फुललेली असतात आणि 2 महिन्यानंतर या पूर्ण झाडाची पाने गळून जातात आणि त्यानंतर जी फुलं असतात त्या फुलांतून वेगवेगळे फळे तयार होत असतात. असे हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि कशा प्रकारचं झाड असेल, कोणतं झाड असेल याची ते माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करतात. बायोडायव्हर्सिटी अंडर हे झाडाची सुरक्षा करण्याची जबाबदारी मुर्जी पंचायत बायोडायव्हर्सिटी जो विभाग आहे त्या विभागाने मागच्या 2 वर्षापूर्वीच्या बैठकीत तशा प्रकारचा ठराव घेतला होता आणि जे गावात जे वेगवेगळे जैविक विविधता आहे त्या विविधतेचे संरक्षण करण्यासाठी ही मंडळ कार्यरत झालेली आहे. हे गोरखचिंचेचं झाड पाहिल्यानंतर पर्यटकही आकर्षित होतात. या झाडाची याही पुढे अशीच मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्याची गरज असल्याचे मत काही नागरिक व्यक्त करतात. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.